नमस्कार, मुंबई कुणाची या खास कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. दादर आणि माटुंग्याच्या मध्ये रुईया नावाचं एक महाविद्यालय आहे आणि या महाविद्यालयाचा कट्टा जो आहे तो मुंबईत खूप फेमस आहे. या कट्ट्यावर तरुण असतील, कॉलेजचे युवक असतील किंवा या परिसरातील अनेक जण येतात, चहा पितात, सँडविच खातात आणि गप्पाही मारतात. गप्पा राजकारणाच्या असतील, त्याच्या कामाच्या असतील किंवा अनेक भागातल्या असतील. त्याच विषयी त्याच कट्ट्यावर मी आता आलो आहे की या कट्ट्यावरचा मूड काय, राजकारणाविषयीचा, बेरोजगारीचा, महागाईचा किंवा या सगळ्या घडामोडी ज्या घडतात त्याच्यावर त्यांचं मत काय हे जाणून घेणार आहे. मी थेट इथं आलो आहे, कुणी इथे ओळखीचा नाही आहे आणि मी थेट त्यांच्याशी चर्चा करणार. तर इथे बघा चहाचा स्टॉलसुद्धा आहे इथे, त्याचबरोबर सँडविचचा स्टॉल आहे आणि हा कट्टा जो आहे तो अत्यंत प्रसिद्ध आहे, म्हणजे रुईया कट्टा म्हणून प्रसिद्ध आहे. नमस्कार. काय नाव तुमचं? अंकित. अंकित, पूरा नाम क्या है? अंकित त्यागी. त्यागी, क्या करते हो आप? कुछ नहीं, खाली खाली बैठे हो? मोदी साहब तो बोले रोजगारी मिलेगी. हाँ तो रोजगार ही है तो है? अच्छा, कहाँ पे काम करते हैं? मैं गवर्नमेंट गवर्नमेंट में? कौन सा गवर्नमेंट? सेंट्रल गवर्नमेंट या स्टेट? सेंट्रल गवर्नमेंट में. सेंट्रल गवर्नमेंट. अच्छा, ये जो कट्टा है ये बहुत फेमस है मुंबई में, रुईया कट्टा इसको बोलते हैं. क्या कैसे माहौल होता है, कहाँ रहते हो? मैं तो यहाँ पे नहीं रहता हूँ, पास में. अच्छा. आया हूँ मैं तो आज मिल, कैसे आगे? फ्रेंड को मिलने आया था. अच्छा, कौन फ्रेंड है आपका? ये बैठा है. अच्छा, आपका नाम क्या है? अमित. पूरा नाम क्या अमित साहू. है? अमित साहू. अमित साहू. कौन सा गाँव है आपका? जी, गाँव कौन सा है? गांव में बॉर्न इन झारखंड हूँ, बट मैं यहीं पे रहता हूँ. अच्छा, यहाँ रहते हो. कितने साल से रहते हो? मोर देन 15 ईयर्स. 15 ईयर्स, 15 साल से पेरेंट्स के साथ. पूरे मुंबईकर बन गए ये. अमित, ये उद्धव ठाकरे का नाम सुना है? जी हाँ. एकनाथ शिंदे का? जी हाँ. अजित पवार का? जी हाँ, सुना हूँ मैं. और देवेंद्र फडणवीस का? जी हाँ, सुना हूँ. सुप्रिया सुले का? सबका सुना हूँ. शरद पवार का? हाँ, सुना हूँ. सबका नाम सुना है अमित ने. तो इनमें से कौन अच्छा काम करता है ये बता. अभी तक तो मुझे देवेंद्र फडणवीस का जो काम दिखा था पिछले 5 साल का वो तो अच्छा था. और अभी भी तो अच्छा ही है. बस कोविड का तो उसका तो बता नहीं सकते क्यों, उसमें तो कुछ दिखता नहीं था क्योंकि वो गवर्नमेंट में नहीं थे, नहीं वो अपोजिशन में थे. हाँ, नहीं, कोविड का टाइम का तो कुछ पता नहीं अपने को. बराबर. बाकी उसके बाद फिर भी काम हो रहा है महाराष्ट्र. उधर गवर्नमेंट से अगर आप देखोगे, रोड इंफ्रा, बाकी जो मेट्रो का प्रोजेक्ट चालू है, ये और चालू है, मतलब काफ़ी अच्छा काम हो रहा है. आप रहते कहाँ हो? मैं इधर ही रहता हूँ, लोखंडवाला में. ये मुंबई कैसे लगती है आप लोग को? बेस्ट सिटी टू लिव पूरे देश में. दिल्ली, मुंबई, उसके बाद चंडीगढ़. नहीं, दिल्ली तो बैंगलोर. दिल्ली आप जाओ, देखो वहाँ के स्कूल देखो, कॉलेज देखो, अस्पताल देखो, आपको पता लगेगा कैसा सिटी है. वर्स्ट, मतलब जो आपने मॉडल बनाया है, फ्री का मॉडल, एक तो फ्री का मॉडल इज़ द वर्स्ट मॉडल विच आई कैन से. मतलब अगर आप किसी को एजुकेशन और दवाई के अलावा कुछ भी फ्री दे रहे हो, बिजली फ्री दे रहे हो, पानी फ्री दे रहे हो, उसका मिसयूज़ होगा और अच्छे से आएगा भी नहीं. एंड केजरीवाल का है नहीं फ्री का मॉडल, है नहीं केजरीवाल का मॉडल. फ्री का मतलब वही चला रहा है ना, कोई भी गवर्नमेंट पंजाब में चला रहा है, कोई भी गवर्नमेंट है. अगर आज मोदी बोले कि मैं पूरे इंडिया को बिजली फ्री दे रहा हूँ, आपको लगता है वो गवर्नमेंट से हट जाएगा? अगले 50 साल राज करेगा. अच्छा, मुंबई बहुत अच्छी लगी आपको? नहीं, मुंबई तो बेस्ट सिटी है ही, मतलब अनडाउटेड. अच्छा, ये महाराष्ट्र और मुंबई के पॉलिटिशियन कैसे लगे आपको? पॉलिटिशियन अच्छे हैं, बाला साहेब ठाकरे से लेके सभी लोग बहुत अच्छा काम किए हैं मुंबई में. तो पॉलिटिशियन काफ़ी अच्छे हैं. गडकरी जी हैं, देखो आप, पूरा देश चमका दिया है. हाईवे बन रहा है दिल्ली टू मुंबई, 50 घंटे का, 40 घंटे का बाई रोड जर्नी 14-15 घंटे में कर रहे हैं. तो पॉलिटिशियन अच्छे हैं. शरद पवार जी ने जी अपने टाइम में अच्छा काम किया है. उद्धव जी ने भी अपना ये पॉलिसीज़ वगैरह अच्छा बनाया था. कोविड के टाइम पे काफ़ी कंट्रोल किया था. ये अपना, कुछ लोग तो बोलते हैं कि उद्धव ठाकरे घर पे बैठे थे, कोई काम ही नहीं. मतलब घर पे बैठ के तो स्टेट नहीं चलेगा. ये तो मतलब सरासर मतलब ऐसा है कि किसी के काम को बिल्कुल निगलेक्ट करना. पॉइंट्स होते हैं कि आपने क्या अच्छा किया है, क्या गलत किया है. मतलब घर पे बैठ के तो आई डोंट थिंक कि कोई गवर्नमेंट रन कर सकता है. मतलब ये है कि हाँ, वो पॉलिसी उतने अच्छे से इम्प्लीमेंट हुआ है, मेडिसिन पहुंचा है या नहीं पहुंचा, वो एक क्वेश्चन था. घर पे तो उस टाइम पे सभी लोग बैठे थे. कोविड साहब भी घर पे ही बैठे. मोदी साहब तो मतलब पॉलिसीज लेके आ रहे थे, कंट्रीज में विजिट कर रहे थे. उन्होंने तो अलग. उद्धव ठाकरे का काम कैसे लगा? उद्धव ठाकरे का ठीक था काम, मतलब 2-2.5 साल में, मुझे ज़्यादा आइडिया नहीं क्योंकि वो उतना गवर्नमेंट में रहे नहीं, बट 2-2.5 साल में मुझे ऐसा कोई रोड ब्लॉक नहीं लगता कि जो नहीं कर पाया, गवर्नमेंट चला नहीं. मतलब ठीक था ऑलमोस्ट. अभी ये उद्धव ठाकरे थोड़ा सा वही है ना, रिलीजन बेस वो घुस के वो सब चीज़ें थोड़ा सा गड़बड़ हो गया था. उनके जो पार्टी का आइडियोलॉजी था वो शायद उससे थोड़ा भटक गए थे. तो यानी हिंदुत्व छोड़ा ऐसे लगता है आपको उद्धव ठाकरे? मतलब हिंदू को छोड़ा, मतलब उतना ब्लंट मैं नहीं कहूँगा. हिंदू को छोड़ के तो ये देश चल ही नहीं सकता है. जहाँ पे 80% मेजोरिटी कोई भी पॉपुलेशन है, उसको छोड़ के आप कैसे देश रन कर लोगे? पर ये है कि कुछ पॉलिसीज़ थी, कुछ थे जो उनके. बाला साहब ठाकरे के बारे में आपकी राय क्या है? मतलब ही वॉज द बेस्ट पर्सन, जो है सामने है छाती ठोक के. बाला साहेब ठाकरे तो अलग पर्सनैलिटी थे. उद्धव ठाकरे के बारे में क्या है?
मतलब उतना, मतलब जो बोलते हैं ना कि एक सामने आके बंदा जो प्रेजेंस रहता है एक स्टेट में, बाला साहेब ठाकरे कहीं पे जा रहे हैं तो लोग खड़े हैं, जो रिस्पेक्ट है, जो उन्होंने कमाया, जो काम किया है, उतने तक नहीं कर पाए उद्धव जी। शायद उतना टाइम मिला भी नहीं उनको 2-2.5 साल में। बाला साहेब ठाकरे तो बिना सरकार में बैठे सरकार चलाते थे। अच्छा, दूसरी एक बात है, मोदी जी कहते हैं कि राष्ट्रवादी कांग्रेस भ्रष्ट पार्टी है, लेकिन उनके लोग वो लेकर सरकार चलाते हैं, ये सही बात है? मतलब अब अजित पवार चले गए। हाँ, अजीत पवार चले गए, उनका कुछ अपना रहेगा एजेंडा, चले गए, बट ऐसा नहीं है कि भ्रष्ट पार्टी है। राष्ट्रवादी कांग्रेस भी जब बनी थी तो वो शायद कांग्रेस से ही निकल के बनी थी, एंड कांग्रेस वाज द बिगेस्ट पार्टी एट दैट पर्टिकुलर टाइम इन द कंट्री। तो ये आपका राष्ट्रवादी है, बंगाल में आपका ममता बनर्जी की पार्टी, तो बहुत पार्टीज निकली है कांग्रेस से, बिकॉज आइडियोलॉजी मैच नहीं कर रही थी। बट अभी वही सब लोग एक साथ मिल के, जो सपोज हम एक साथ में पार्टी चला रहे हैं, हम ही टूट के अलग कुछ बना रहे हैं और फिर वापस आ रहे हैं जस्ट टू सिट ऑन दैट पर्टिकुलर पोजीशन कि पीएम कोई भी बने, तो वो थोड़ा सा गलत डायरेक्शन में जा रहा है। तो मतलब वो फाइट कर पाएंगे बीजेपी का? मतलब ही नहीं है, सवाल ही नहीं है। आपको क्या लगता है, फाइट कर पाएंगे? नहीं, फाइट नहीं कर पाएंगे, क्योंकि एक सिंगल पार्टी जो अपना एक फेस दे के रखा है, और मोदी जी का उनका एक बहुत बड़ा फेस है। और बाकी अगर आप दूसरे पार्टी में देखोगे तो उन्होंने अभी तक कोई फेस ऐसा कोई जिसने फेस नहीं दिखाई देता जो काम करके आया हो। और जैसे बाद में सेकंड पार्ट ये है कि जैसे आप है, आप वालों के भाषण सुनो आज से 2 साल पहले का, 1 साल पहले का, वो लोग गालियां देते हैं कांग्रेस को, एनसीपी को, सपा को, सब लोगों को। अब वही लोग मिलके एक नाम बना रहे हैं कि हमें सिर्फ मोदी को हटाना है। मतलब उनका एजेंडा ये नहीं कि भारत अच्छा करे या डेवलपमेंट हो या कुछ भी हो, उनका एजेंडा कि बीजेपी हटाओ। मुंबई में क्या होगा? मुंबई में बीजेपी आएगी कि उद्धव ठाकरे? तो बीजेपी, एकनाथ। आपको क्या? एकनाथ बीजेपी और एकनाथ शिंदे का ही आएगा गवर्नमेंट। एकनाथ शिंदे ने जो किया वो अच्छा किया। हाँ, मतलब अभी तक तो ठीक ही चल रहा है, मुझे ऐसा लग नहीं रहा कि कुछ गलत। शिवसेना से बाहर निकले, फिर सरकार में चले गए। अब शिवसेना से बाहर निकलने का भी उनका चैलेंज वही था, आइडियोलॉजी, जो मैं आपको बता रहा हूँ कि जिस हिसाब से बाला साहेब ठाकरे ने पार्टी बनाया, जिस आइडियोलॉजी पे बनाया है, इफ पार्टी विल नॉट फॉलो दॅट आयडियोलॉजी देन यू हॅव टू स्टेप आउट ऑफ दॅट पार्टी। चला, बहुत बहुत शुक्रिया। आणि ही काही मतं आपण घेतोय रुईयाच्या कट्ट्यावरून. काय नाव तुमचं? माझं नाव वैभव. वैभव, काय करता? संपूर्ण नाव काय? वैभव माळोदे. मारुती. गाव कुठलं? मी प्रॉपर मुंबईचाच आहे. मुंबईचा? कुठलं तरी गाव असेल? कुठलं गावच नाही आहे, मुंबईचं. मुंबईमध्ये कुठे? दादरलाच. हो हा रुईयाचा कट्टा खूप फेमस आहे का? हो, खूप पॉप्युलर आहे. पूर्वी काय वैशिष्ट्य आहे याच्यात? वैशिष्ट्य म्हणजे काय, इथलं डीपीज हॉटेल आहे, मनीज हॉटेल आहे, ते फेमस आहे. पुढे मनीज कॅफे उघडलं आहे. इथे काय राजकारणाच्या गप्पा होतात तुझ्या मित्रांमध्ये? खूप साऱ्या राजकारणाच्या कारण इथेच खूप साऱ्या होतात गप्पा राजकारणाच्या. आता अजित पवार जे भाजपसोबत गेले ते बरोबर झालं का? बघा, ते सगळं राजकारण म्हणजे बेरजेचं राजकारण आहे. लोकसभेमध्ये त्यांना बीजेपीला महाराष्ट्रात 45+ करायचं आहे, त्यांचं टार्गेट आहे. 45+ करण्यासाठी त्या लोकांनी साम दाम दंड भेद जे काय वापरायचं आहे ते वापरलेलं आहे. मग यावेळेला उद्धव ठाकरेंना अवघड आहे थोडं. उद्धव ठाकरेंचं अस्तित्व मला नाही वाटत मुंबईत किंवा महाराष्ट्रात काय राहील. उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे आहेत ते त्यांना संपवत आहेत असं मला माझं तरी कोण संपवत? त्यांच्यासोबत जे काही आहेत ते रोज सकाळी राजकारणाच्या प्रेस कॉन्फरन्स घेतात, काही बदलतात. संजय राऊतचं एवढं वाईट वाटतं, म्हणजे वाईट असतं. मला फक्त एकच समजत नाही आहे, म्हणजे सर्वसामान्य लोकांना समजतंय की संजय राऊत सारखा माणूस जर शिवसेनेची म्हणजे अशी स्टेटमेंट देऊन शिवसेना गोत्यात येते तर ते उद्धव साहेबांना का नाही कळत आहे. माझा एक स्पष्ट त्यांचा प्रश्न आहे. असं वाटतं उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं? सावरकरांबद्दल ते शरद पवारसोबत बसलेत, शरद पवार साहेबांसोबत राजकारण केलं त्यांनी. सावरकरांबद्दल पवार साहेबांचं मत काय आणि उद्धव साहेबांचं मत काय? बाबासाहेब पुरंदरे होते, बाबासाहेब पुरंदरेबद्दल पवार साहेबांचं मत काय आणि उद्धव ठाकरेचं मत काय, याच्यावरून समजू शकेल. उद्धव ठाकरेंनी चूक केली महाविकास आघाडी बनवून. 101% चूक केलं. आता किती अवघड आहे उद्धव ठाकरेंना? बाळासाहेब पूर्वीपासून काँग्रेस विरोधात लढलेत, काँग्रेस विरोधात रस्त्यावर उतरलेत आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणं चुकीचं आहे. सर्वसामान्य शिवसैनिकांना तरी मला तरी असं वाटतं सर्वसामान्य शिवसैनिक पण नाराज झाला असेल. अजित पवार भाजपसोबत गेल्याने फायदा होईल भाजपचा? लोकसभेला थोडंसं इम्पॅक्ट पडेल अजित पवारचा बीजेपीला. विधानसभेला काय सांगू शकत नाही.
चला खूप खूप धन्यवाद. रुईयाच्या कट्ट्यावर जे येतात त्यांच्याशी मी गप्पा मारतोय आणि हे सगळे चहाची दुकानं आहेत किंवा याचे. नमस्कार, काय नाव तुमचं? पांडुरंग गावडे. गावडे साहेब, कसला व्यवसाय? आनंद पांडुरंग गावडे नाव आहे. काय काय बनवतात? अबीर टी स्टॉल. अबीर टी स्टॉल. गाव कुठलं असं तुमचं? मी रत्नागिरीचं आहे. माझं पुढे नाव आहे बॉम्बे टँक पेपर. माणूस व्यवसाय करतोय. बॉम्बे टँक पेपरमध्ये 2014-2015मध्ये आलं होतं. टी व्हीमध्ये ॲड आहे आणि माझे इथे 2 नंबरचं सामान काय नाही बोलणार. 2 नंबर म्हणजे 2 नंबर काय असतं? पावडरचं दूध बीज नाही, माझ्या इथे ओनली गोकुल दूध असतो. आणि आपल्या इथे लहान मुलं मुली सर्व येऊन चांगली क्वालिटीची चाय असते. या कट्ट्याचं वैशिष्ट्य काय? कॉलेज स्टुडंट कॉलेज स्टुडंट येतात. कॉलेज स्टुडंट शाळेचे जास्त. तुम्ही कुठल्या पक्षाचं काम करता? आम्ही पक्ष नाही, आपल्या धंद्याला टाईम. धंदा हाच आपला पक्ष. हां. आता मला सांगा, उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊनमध्ये काम केलं असं वाटतं तुम्हाला? नाही. उद्धव ठाकरेंचं तर देशभर कौतुक झालं, मुख्यमंत्रीपदी चांगलं काम केलं म्हणून. बघा ते तर आम्हाला माहीत नाही, पण कुणी काही काम केलं नाही. आता जे कामं करतात बोलले ते BJPवाले 1 नंबर कामं करतात. 1 नंबर BJP 1 नंबर काम करते. आणि एकनाथ शिंदेचं काम कसं? चांगलं आहे, सर्वात बेस्ट आहे. सर्वात बेस्ट. काय बेस्ट वाटतं एकनाथ शिंदे? त्यांनी काय गरिबांसाठी लई चांगलं केलं आहे. त्यांनी शेतकरीपासून सर्वांसाठी लई चांगलं केलं. हँडिकॅपपासून सर्वांसाठी लई चांगलं केलं. पण एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले, चांगलं झालं की वाईट झालं? चांगलं झालं. चांगलं. अजित पवारांनी भाजपला पाठिंबा दिला, चांगलं झालं की वाईट झालं? अजित पवार काय भाजपला पाठिंबा दिला, आता त्यांच्यावरती राजनीतीचा खेळ आहे. ते केव्हा पहिले बी पार्टीमध्ये आले होते, नंतर वापस शिवसेनामध्ये गेले, वापस आता आपल्या BJPमध्ये आलेत. आता पुढे काय होईल ते आम्ही काही सांगू नाही शकत ना. पुढे काय बदलेल? परत बदलतील. पुढे काय होणार ते आम्ही काही सांगू नाही शकत. बघा हे असले म्हणजे काय विश्वास आहे की नाही राजकारणावर? राजकारणावरती आपल्याला एकनाथ शिंदेवरती विश्वास आहे, पण अजित पवारवरती विश्वास नाही आहे. अजित पवारांवर विश्वास नाही, एकनाथ शिंदेवर विश्वास आहे. त्याला गावडे साहेबांचं मत आपण जाणून घेतलं. पण कधी आलात तुम्ही तर या ठिकाणी बिलकुल चहा प्यायला या. 2 नंबरचं इथे काही नसतं. 2 नंबरचं म्हणजे काय, गोकुळ दूध वापरतात खरं. हां, चांगली वस्तू भेटते, चांगला चहा पिळतो मी. नंतर कार्यक्रम संपल्यावर तुमच्याकडे चहा प्यायला येईल. काय ना तुमचं? आमचं नाव अनिल. आणि संपूर्ण नाव काय? लाड. आता हे बोलत होते, तुम्ही हसलात का? राजकारणी एवढे वाईट झालेत का? हा कसं काय? आता काय बोलणार, आम्ही एवढं फिरतो आहे, आम्हाला नोकऱ्या गावत नाही. ते आता इथे बघा पहिलाच दिवस भरलो. आज पहिला दिवस आहे. आता काय एवढा फिरून आम्ही थकलो आहे. आता काय ह्याच्यावरच आहे. कुठलं गाव तुमचं? माझं रत्नागिरी. बरं, हे राजकारणी सरकार बेरोजगारी महागाईवर काही बोलताना दिसतंय का? नाही, मला तर काय वाटतं. राजकारण मात्र जोरात. हा. त्याला फोड त्याला फोड. ते आम्ही ना त्याच्यामध्ये आम्ही ते भांडण्याच्या ह्याच्यात नाही. आपलं काम भला आपण भला असं. तुमचं नाव काय? सिंग, रवींद्र सिंग. रवींद्र सिंग. कुठलं गाव? UP. किती वर्षापासून मुंबईत? माझ्या आज 54चं वय आहे माझे आज. मुंबईत किती वर्षापासून? माझ्या मुंबईत समजा ना, माझ्या आज 40 वर्ष झाले. 40 वर्ष. आता मला सांगा, अजित पवार भाजपसोबत गेले, बरोबर झालं का? बघा, अजित पवार भाजपबरोबर गेले तसं माहिती आहे, मागे पण त्यांचे सकाळचे झाले होते. तर हे राजकारण आहे, जो पुढाच्या राजकारण आहे. आपणच पण सांगू, मी तर शिंदे ग्रुपमध्ये उपशाखा प्रमुख आहे. शिंदे ग्रुपमध्ये. पण आता शिंदेच्या ग्रुपवर तर गद्दारीचा शिक्का आहे. मग कसं मराठी माणूस कसं आहे? गदारीचे शिक्का कुठे नाही आहेत. बघा, ते शिवसेना सोडून बाहेर का पडले ते सगळ्यांना माहिती आहे. त्यांना त्यांच्या पार्टीमध्ये त्याला अजित पवारांमुळे पडले ना बाहेर. आता तेच अजित पवार तुमच्या मांडीला मांडी लावून बसतायत. तसं काय नाही, तर राजकारणामध्ये येतो, यांच्याकडे आज तुम्ही कुठे दिल्लीतला बघा, अरविंद केजरीवालचा बघा, त्यांच्या काँग्रेसवाले सपोर्ट करतं की नाही करतात. अरे अरविंद केजरीवाल काहीतरी उलटा बोलतो, हे बोलतो, म्हणजे आहेत ना चुकीचे आहेत. हे राजकारणामध्ये थोडं चालतं असतं, तसं काही नाही. आता बघा, उद्या मोदीजी येणार आहेत, शरद पवार नक्की मला तिकडे जाणार आहेत, कन्फर्म आहेत ना. सगळे ते पण विषय चालू आहेत. हे पवारांनी गेलं पाहिजे का? जाणारच ना ते, मला 100% जाणार ते. याच राजकारण आहेत ना, मग 100% ते जाणार. फेविकॉलचा जोड एवढा मजबूत कसा आहे भाजपचा? भाजपा बघा, पूर्ण आज UPमध्ये तुम्ही बघा, कुठे क्राईम नाही आहे. बाबा उगत नाच कुठे आहे का? एक क्राईम नाही आहे. रेल्वे सुविधा चांगली आहेत. आज आपण रेल्वेमध्ये चांगला प्रवास करतो. साफसफाई किती आहेत. आणि तुम्ही बोलते बेरोजगारी, काम करणं तर तुम्हाला हे भेटणार. तुम्ही शिक्षण करणार. हे म्हटलं की आता मी एवढा रोजगार सुद्धा मिळत नाही, पण मोदींनी मला सांगा रोजगार दिला. मोदी काय तुम्हाला का मोदी टमाटर देणार का, आलू देणार का, बटाटे देणार, कुठून देणार ते?
अरे ते मोठ्या लेवलमध्ये कामं करतात. आज बघा हे रोड कोणी बनवले, शिंदे गुंडून बनवलेलं. तर दरवर्षी लादी काढा परत नवीन बसवा. आता ह्याच्या का 5 वर्षाला का बोलायची गरज नाही आपल्याला. म्हणजे काम मुंबईतलं काम जोरात सुरू आहे. मुंबईला हर ठिकाणी काम सुरू. आज मी कुठं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे म्हणतात की सगळा भ्रष्टाचार सुरू आहे. सुशोभीकरण भ्रष्टाचार, रस्त्यांचं काम भ्रष्टाचार. बीएमसीमध्ये तुम्हाला किती भ्रष्टाचार निघणार आता माहीत पडणार नाही. आज बीएमसीमध्ये तयारी केली आहे सगळा भ्रष्टाचार. बीएमसीमध्ये अहो बरोबर आहे ना. आज संजय राऊत तेवढं बोलतो काय भ्रष्टाचार नाही, आतमध्ये जाऊन आला. स्वतःच्या पहिला बघा, तुम्ही लोकांवर बोट दाखवू नका. खूप खूप धन्यवाद. शिंदे गटाचे उपशाखा प्रमुख म्हणून काम करतात. कुठल्या विभागात? हात बिघडलो आपण शेवटी. हा, याच विभागामध्ये उपशाखा प्रमुख म्हणून काम करतात. मी काय यांना प्लॅन केलं नाही, ते तिथे उभे होते, मी आलो. आता आणखी काही लोक आहेत. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? समीप केदारे. केदारे साहेब, काय करता तुम्ही? मी आता MA ऑनर्स मुंबई युनिव्हर्सिटी. मुंबई युनिव्हर्सिटी कुठल्या कॉलेजला? कलिना मुंबई युनिव्हर्सिटीमधून MA ऑनर्स. तुझं नाव काय? निनाद भाबल. तुझं नाव काय? अक्षय भिसे. अक्षय भिसे. आता मी थोडं राजकारणाविषयी तुम्हाला विचारतो. अजित पवार भाजप बरोबर गेले, बरोबर झालं का? नाही. तुला काय वाटतं? नाही. तुला काय वाटतं? ठीक आहे, त्यांनी आयडिओलॉजी मानली असेल आणि जर सपोर्ट करत असतील विकासाला तर चांगलं आहे. भाजपला त्यांचा फायदा होईल? भाजपाला होईल ना, पश्चिम महाराष्ट्रात नक्कीच होईल फायदा. तू पश्चिम महाराष्ट्राचं वाटलं? कुठलं गाव? कोकणातला आहे. हां, पश्चिम महाराष्ट्रात त्यांचा बऱ्यापैकी होल्ड आहे, त्यामुळे फायदा होईल कदाचित. पण भाजप असं म्हणत होतं अजितदादा पवारांना की 70,000 कोटीचा घोटाळा आहे. तर अशा व्यक्तीला परत भाजपमध्ये घेतलं. लोकांमध्ये तुमच्यामध्ये काय वाटतं हे सर? से आता राजकारणात ते आता महाराष्ट्रात जे सध्याचं राजकारण चालू आहे त्यानंतर ती विश्वासार्हता राहिली नाही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. पण आता तुम्ही बघाल तर बरेच म्हणजे आघाड्या झाल्या, युत्या झाल्या वेगवेगळ्या प्रकारच्या. म्हणजे 14पासून जर तुम्ही बघाल तर शिवसेना भाजप युती झाली. नंतर भाजप आणि जे काही सकाळचं शपथ झाला त्यानंतर परत तो शपथविधी 2 दिवसात राजीनामा सत्र झालं. मग महाविकास आघाडी एकत्र आली. मग महाविकास आघाडीवरून जी खरी किंवा नैसर्गिक युती होती ती शिंदेसाहेब आणि भाजपची झाली. त्यानंतर परत आता हे सगळं झालं आहे. त्यामुळे कुठेतरी विश्वासार्हता उडून गेली आहे. कुणामुळे? पण कोण आहे असं? कुठल्या राजकीय पक्षामुळे हे सगळं झालं? असं कोणाला एखादा दोष देऊन चालणार? सगळेच दोषी आहेत. सगळेच. आता तुम्ही बघाल मागच्या 3 वर्षात तर जे मुख्य 4 पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजप सर्वच सत्तेत आलेत, सर्वच विरोधात राहिलेत. आणि आता ते गटातटाचे जे राजकारण चालू आहे, अजित पवार गट, शरद पवार गट किंवा एकनाथ शिंदे गट, उद्धव ठाकरे गट, याच्यामुळे आपण असं एका कोणाला दोष नाही देऊ शकत. पण एक पातळी खालावली आहे. तुला काय वाटतं की हे राजकारणामुळे का पातळी खालावली? कोण जबाबदार? आता मुळात आम्ही विद्यार्थी असल्यामुळे आम्ही राजकारण, आम्हाला पॉलिटिकल सब्जेक्ट आहे, पॉलिटिकल सायन्स, त्यामध्ये आम्ही तेच शिकतो. पण आज जे चाललेलं आहे म्हणजे आम्ही काय शिकतोय आणि काय चाललं आहे म्हणजे असं याच्याप्रमाणे की हेच राजकारण आहे का, याच्यावरच प्रश्न आलेला आहे. आता आमची पिढी हेच मानून चालणार की नाही यालाच राजकारण बोलतात. मग नीतिमत्ताच नाही उरली. मग जे पक्षाचे प्रमुख असतात जे बोलतात आमचा पक्ष या विचारसरणीचा, या विचारसरणीला सोबत तुम्ही आलं पाहिजे, तोच पक्ष जेव्हा सत्तेत येतो, सत्ते मिळवण्यासाठी दुसऱ्यासोबत जातो, तर आम्ही कोणाकडे बघायचं, आम्ही काय त्यांच्याकडून शिकलं पाहिजे, हा एक सगळ्यात. मी तुमच्या दोघांना एक प्रश्न विचारतो. अजित पवार, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे यांच्यापैकी कोण चांगलं काम? यांच्यापैकी मला असं वाटतं काम सगळेच थोडे करतात, बाकीच्या गोष्टीवर चर्चा सगळ्यात जास्त होते. काम कमी आणि राजकारण जास्त, सगळेच ना. तुझं काय मत? यांच्यापैकी कोण चांगलं? मला वाटतं एक वेगळा पर्याय महाराष्ट्राला सध्या निवडणं गरजेचं आहे. आणि तो वेगळा पर्याय म्हणून मला वाटतं की राजसाहेब ठाकरे यांना कुठेतरी संधी दिली तर ते समर्पक आणि योग्य असं काम महाराष्ट्रात करू शकतील असं मला वाटतंय. प्रश्न तिथेच अडतोय ना आपला, की आपल्याला वाटतं हा बदल घडेल आणि आपण त्याला निवडून आणतो, पण मग नंतर निवडून आल्यानंतर त्याच्यात जे परिवर्तन होतं त्यामुळे जो अविश्वास आता आमच्यामध्ये निर्माण झाला आहे त्याचं काय. आज आपल्याला वेगळा पर्याय सगळं बघून असं नक्कीच वाईट वाटतं. कारण की जे आम्ही लहानपणापासून वाचतो, शिकतो आणि जे आता बघतोय त्यात जमीन आसमानचा फरक आहे. त्यामध्ये काहीच तथ्य नाही दिसत किंवा हा याच्यासोबत चालला आहे, तो त्याच्यासोबत चालला आहे, हा एकनिष्ठ, तो एकनिष्ठ नाही, यामध्येच चर्चा होते. यामध्ये रोजगाराविषयी काय, आता BMCचे पदं निघालेत, लॉ ग्रॅज्युएटच किती आहेत जे अनएम्प्लॉयड पडलेले आहेत, त्याबद्दल कोण काय बोलत नाही. असे खूप सारे मुद्दे आहेत, ते सगळं बाजूला राहिलेलं आहे. आपण कशावर चर्चा करतो? एकनाथ शिंदे खरे होते की उद्धव ठाकरे खरे होते, की या सर्वांना पर्याय राजसाहेब ठाकरे आहेत का, या चर्चाच नाही झाल्या पाहिजे मुळात. माझं हे उद्धव ठाकरे असं म्हटलं की हुकुमशाही विरुद्धचा लढा आहे. देशात हुकुमशाही राबवली जाते असं वाटतं?
देशात हुकुमशाही तर एक अदृश्य हुकुमशाही तरी मला वाटते आहे देशात. पण यासाठी आज उद्धव ठाकरे हे बोलतात, काही वर्षापूर्वी ते त्याच हुकुमशाहीसोबत होते. आज तुम्ही सोबत नाही तर तुम्हाला वाटतं आज हुकुमशाही आहे जी आहे. मग हेच जेव्हा तुम्ही पहिलं होता तेव्हा का नाही बोलला की हुकुमशाही? असं नाही की आत्ता 2020पासून हुकुमशाही वाढलेली आहे. माझ्या मते तर 2014पासूनच हुकुमशाही, अदृश्य हुकुमशाही दिसते आपल्याला. त्यासाठी खूप कारणं असतील. तुला काय वाटतं, हुकुमशाही आहे? मला असं वाटत नाही हुकुमशाही आहे, कारण आता लोक बोलतात की ईडी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आल्या, ईडी सारख्या गोष्टी. तर असं नाही, जी पण सरकारं होती, जी पण केंद्रात राज्यात ज्यांची पण सरकारं होती, त्यांनी या संघटनांचा म्हणजे इन्कम टॅक्स असू दे, ईडी असू दे, त्यांचा पुरेपूर वापर केला. आणि जर हुकुमशाही होतीच तर तुम्ही 2014ला युती करायलाच नको होती, 19ला युती करायलाच नको होती. ती तर तुम्ही केलीत. मग तुम्ही कसं बोलू शकता की हुकुमशाही आहे? तुमच्या मनासारखं नाही झालं की हुकुमशाही, किंवा तुमच्यासोबत युती तोडली की हुकुमशाही, असं थोडी ना चालतं. खूप खूप धन्यवाद. कलिना युनिव्हर्सिटीमध्ये शिकताय हां, आणि तुम्ही ॲडव्होकेट आहे, वकील आहे, आणि मला वाटतं राजकारणी सुद्धा होईल. आवड आहे राजकारणी? हो, नक्कीच नक्कीच. कुठल्या पक्षात जाणार? आहे बरेच, म्हणजे मनसे, बरेच ऑफर आहे. मनसेमध्ये आहे मी, आणि म्हणजे मनसेचा कार्यकर्ता आहे. हां, म्हणून राज ठाकरे यांना संधी दिली पाहिजे. पण मला सांगा की राज ठाकरेंचं भाषण चांगलं असतं, त्यांच्या आयडिया चांगल्या असतात, मग त्यांना मतं का नाही पडत? सर असं काही नाही मत वगैरे. आता बरेच आधी तुम्ही बघाल, भाजपाची सुरुवात जेव्हा झाली त्यानंतर त्यांना सत्तेत यायला किंवा अटल बिहारी वाजपेयींच्या भाषणाला पण गर्दी जमायची, पण त्यांचं मतात रूपांतर व्हायला वेळ तर लागला ना. तसंच राजसाहेबांचे जे विचार आहेत ते लोकांना पटतात. होईल काही वर्षात मतात रूपांतर, नक्कीच होईल. रुईयाच्या कट्ट्यावर मी आहे आणि सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया आपण घेतोय. आणि या कट्ट्यावर अनेक तरुण, नमस्कार, चला चहा पितात. हे आता तिकडे जाऊन बोलायचं का? काय नाव? हां, नाही, तुमचं नाव काय? माझं नाव चिराग आहे. पण गाव कुठलं तुमचं? नाही, मी गुजराती आहे. मग काय आलं, गुजराती मुंबईत राहता ना? हां, राहतो मुंबई. किती वर्षापासून? बॉर्न अँड बॉर्न मुंबईमध्येच आहे आपलं. मग आणखी काय, महाराष्ट्रीयन माणूस आहे, मराठी बोलला पाहिजे की नाही? तुमचं नाव? भास्कर. तुमचं गाव कुठलं? कर्नाटक. चला, हे गुजरातचे, कर्नाटकचे आहेत. आता मला हे सांगा की भाजपसोबत अजितदादा पवार गेले, बरोबर? ऐकलं असेल तुम्ही. बरं झालं का? नहीं, नाही का? एक ईमानदारी नहीं है ना उसमें, उसके लिए. अच्छा, ये सही नहीं हुआ? बिल्कुल नहीं. ये कौन करवा रहा है? अमित शाह करवा रहे हैं कि देवेंद्र फडणवीस? ये सब अपना अपना फ़ायदा उठाने के लिए. लेकिन ये तो है ना, ईडी आईडी. है, सही में लगता है आपको ईडी है? बिल्कुल बिल्कुल बिल्कुल. ये उद्धव ठाकरे जी का काम कैसे था? एकदम क्लास आदमी है. कैसे क्लास आदमी? कुछ लोग तो बोलते हैं उद्धव ठाकरे ने काम ही नहीं किया. जो कोविड में जितना अभी तक पूरा ऑल ओवर इंडिया में जो कोविड में महाराष्ट्र में जो काम हुआ है और कोई स्टेट में नहीं हुआ है. तो उद्धव ठाकरे के साथ जो थे एकनाथ शिंदे और 40 MLA वो छोड़ के गए, तो उद्धव ठाकरे की ताकत कम हुई? बिल्कुल नहीं, लोग हैं साथ में. लेकिन लोग वोटिंग करने जाएंगे? बिल्कुल उद्धव सर के साथ में. लेकिन उद्धव ठाकरे के साथ में जाएंगे. लेकिन वहाँ देखो, एकनाथ शिंदे है, अजितदादा पवार है, देवेंद्र फडणवीस. हवा में उड़ जाएगा एक दिन, जाएगा वो लोग एक दिन. उनको उस दिन मालूम पड़ेगा. सारे पब्लिक जो है वो उद्धव सर के साथ. लेकिन अमित शाह भी है, पूरे केंद्र की. वो सब हवा है, वो निकल जाएगा 24 में. 24 में जो अलायंस जो हुआ है सारे विपक्ष पार्टी का, वो टिक पाएगा मोदी की भाजपा के सामने? वो समय बताएगा. अभी बोल के समय बताएगा. चला, या सामान्य लोकांचा तुमचं, हां, आता तुम्ही बोलायला पाहिजे. तुमचे मित्र बोलले की नाही? हां, आता मला सांगा की आत्ता अजित पवार जे भाजपसोबत गेले तर भाजपची ताकद वाढली? आता ते आपण काय म्हणू नाही शकत. त्यांचं काय पॉलिटिकल मोटिव्ह असेल ते त्यांचं लुकआउट आहे. पण असेल जे काय आहे, म्हणजे ॲज अ वर्किंग प्रोफेशनल आम्हाला एवढं काय फरक पडत नाही. सत्तेमध्ये कोण असतं कोण नाही. जे आमच्यासाठी चांगलं काम करणार त्यांचा आमचा सपोर्ट असेल. कोण चांगलं काम करतं? जे काय आहे आमच्यासाठी काय जे बरं होणार ते चांगलं आहे. लास्ट 10 वर्षापासून सेंटरमध्ये आहेत गव्हर्नमेंट, आमच्या हिशोबाने चांगलं काम करत आहेत. मुंबईत कोण येईल? मुंबईत कोणी येऊ दे, आम्हाला काय नाही. कोणी येऊ दे. उद्धव ठाकरे जिंकतील असं वाटतं? आता ते आपण पॉलिटिकली भाजप जिंकेल. आता मी ताकद तर वाढली बघायला. एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, अमित शाह, नरेंद्र मोदी हे एका बाजूला. दुसऱ्या बाजूला कोण? उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात.
आता आम्ही एवढं मी पॉलिटिकल एक्सपर्ट नाही आहे, पण जे काय येणार जे आमच्यासारखं लोकांसाठी चांगलं काम करणार त्यांच्यासाठी चांगलं आहे. आणि काय आमचं मी म्हणणार हे येणार तसं नसतं ना. ईडी खोके वगैरे तुम्हाला खरं वाटतं? आता काही माहीत नाही आमचा ईडी आणि खोकेवरती काय आहे ते. तुम्ही कुठल्या पक्षाचं काम करता? आम्ही कुठल्या पक्षावरती काम नाही करत. आता कसं राजकारण सुरू आहे? चांगलं आहे, वाईट आहे की ठीक आहे? मिक्स आहे मी म्हणेल. 70% चांगलं आहे, 30% अजून आहे, सुधार करू शकतो आपण त्याच्यावरती. खूप खूप धन्यवाद. रुईयाच्या कट्ट्यावरून सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया, तरुणांच्या प्रतिक्रिया, युवकांच्या प्रतिक्रिया, कॉलेज विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया, या सगळ्या प्रतिक्रिया मी घेतला आणि जाणून घेतलं की त्यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे. महागाई, बेरोजगारी, राजकारण या सगळ्याविषयी मी तुम्हाला उद्या पुन्हा भेटणार आहे अशाच एका ठिकाणी. पण तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र विलास आठवडे, न्यूज स्टेट महाराष्ट्र.